हदगाव तालुक्यातील सकल ओबीसी समाजातर्फे तहसीलदार यांना मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला। त्या विरोधात हरकत नोंदविण्याकरिता निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला मराठा आरक्षणांतर्गत सगळे सोयरे या धर्तीवर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याकरिता अध्यादेशानुसार आश्वासित केले आहे। यामुळे ओबीसी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा विनय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे। याबरोबर संसदेत सविमती ही घटनात्मक नसताना संसदेत सविमतीच्या शिफारसीवरून कुणबी प्रमाणपत्र देणे घटनाबाह्य आहे। या संदर्भात माझ्या काही हरकती आहेत त्या मी खाली देत आहे। आमच्या आरक्षणात कुणाला वाटा मिळू नये म्हणून आम्ही काल जे शासनानं मराठा बांधवांना जे आरक्षण घोषित केलं आहे त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। पहिलंच आमच्या याच्यात 450 जाती आहेत आणि एवढा मोठा बांधव जर आमच्या ओबीसी मध्ये जर आला तर आम्हाला त्याचा काही लाभच होणार नाही, म्हणून आम्ही त्याचा विरोध करण्यासाठी इथं आलेलो आहोत। आज सकल ओबीसी समाज आणि इतर मागासवर्ग भटक्या विमुक्त जाती यांच्या समाजाच्या वतीने तहसील कार्यालय हदगाव या ठिकाणी जो 26 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने जो तुगलकी जो जीआर मसुदा काढलेला आहे त्या जीआरच्या अंतर्गत मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत घुसवण्याचा जो तुगलकी नियम या ठिकाणी सरकारने काढला आहे त्या नियमाच्या विरोधात सकल समाज ओबीसी समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही माननीय सचिव सामाजिक व न्याय विभाग यांना माननीय तहसीलदार साहेब हदगाव यांच्या वतीने निवेदन देत आहोत। या ठिकाणी आमची ओबीसी समाजाची एकच मागणी आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा कदापि विरोध नाही आणि तो असणारही नाही, परंतु मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी आमची मागणी आहे। मराठा समाजाला ओबीसीकरण करून या ठिकाणी ओबीसीचं कायमस्वरूपी नास्तानाबूत करण्याचा जो निर्णय शासन घेत आहे या निर्णयाच्या विरोधात आम्ही ओबीसी सगळे एकवटून या ठिकाणी शासनाचा धिक्कार करत आहोत आणि त्याचंच एक प्रयोजन म्हणून आज या ठिकाणी सकल ओबीसी समाज हदगाव यांच्या वतीने शासनाला जे आहे ते आम्ही कळवत आहोत। ओबीसीचा जे काही आक्षेप आहे, जो उद्रेक आहे, जो आक्रोश आहे तो या ठिकाणी शासनाने समजून घ्यावा, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीमध्ये शासनाला या ठिकाणी पाय उतार केल्याशिवाय ओबीसी समाज शांत बसणार एवढेच या ठिकाणी सांगतो। AS न्यूज करिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम।